चला जाऊया मॅचकडे. क्वार्टर फायनलची ही मॅच असेल. आजच्या दिवसातली 5वी मॅच. टोटल 7 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये, म्हणजेच एक टीम फायनलमध्ये जाणार. त्यामध्ये बघायला गेलं तर खूप चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तोरणा संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे पुरंदर संघाला. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, एक्स्ट्रा खेळाडू पाठवा आमच्यापर्यंत. पुरंदर संघाचा आलेला आहे. तोरणा संघ, आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. येस, टॉस पुरंदरने जिंकलेला आहे, बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. प्रतीक पवार आणि त्याच्या जोडीला हर्षद ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना. चला खेळायला सुरुवात करा. तोरणा संघाला विनंती आहे. यावेळेस आपण बघू शकतात क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळते. यानंतर दुसरी क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला राजगड आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ती म्हणजेच रायगड. राजगड वर्सेस रायगड अशी मॅच पुढची आपल्याला पाहायला मिळेल क्वार्टर फायनलची. आणि इथे मात्र आपण बघू शकतात ओपनिंग बॅट्समन आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. तोरणा संघाला विनंती आहे, एक्स्ट्रा खेळाडू पाठवा आमच्यापर्यंत. तोरणा टीम ओपनिंग बॉलर आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज भैरव. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. पंचाचा इशारा येत असताना यावेळेस मॅचला सुरुवात. पहिला चेंडू, पहिला बॉम्ब टाकला जाईल खेळपट्टीवर. ओहो, सुपर चेंडू. टप्पा पडल्यावर बाउन्स पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, गली रिजनला स्टेअर करण्याचा प्रयत्न होता स्ट्रोकला. चेंडूला मात्र इकडे आपण बघू शकतात आणि हलक्या हाताने खेळण्याच्या नादामध्ये डॉट. सुरुवात चांगली झालेली आहे. मात्र इकडे तोरणा संघाची गेल्या मॅच मध्ये बघायला गेलं तर छोटं टार्गेट स्वतःसाठी घेतलं होतं 27 धावेचं. या मॅच मध्ये बघूया किती टार्गेट सेट केलं जाईल. हलक्या हाताने खेळतोय इकडे मात्र 2 चेंडूचा खेळ होतोय. पहिली धाव धावफलकावर धावेचं श्री गणेश अकाउंट ओपन केलं जातं. यावेळेस धावेंचं स्कोरबोर्ड 1. चेंडू फेकून झाले 2 धावा झाले 1. 2 चेंडू मात्र सुरक्षितरित्या खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे प्रतीक पवार गेल्या मॅचचा हिरो, ज्याच्या बॅटमधून 31 धावा आल्या होत्या. आता मात्र स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समन हर्षद. यावेळेस ऑन स्ट्राईक. जागा बनवून कट करण्याचा प्रयत्न केला होता, स्टंपच्या अगदी जवळून निघून गेलाय. त्यामुळे हे डोक्यावर हात गेलेले आहेत गोलंदाजाचे. आणि इकडे आपण बघू शकतात भैरव कमालीची गोलंदाजी हाताळत असताना. स्कोरबोर्ड 3-2-1. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत होतोय. दुपारचं सत्र आहे. आता मात्र बघायला गेलं तर टायमिंगचा विचार केला तर 2:38 झालेले आहेत. एक चांगली सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. एज आहे, कॅच होणार का? इकडे काय होतंय? खराब क्षेत्ररक्षण, अगदी खराब क्षेत्ररक्षण. पोहोचू देखील शकला नाही क्षेत्ररक्षक. म्हणजे मी म्हणेल की प्रॅक्टिस मध्ये नसेल हा खेळाडू, नाही तर हा कॅच सहजरित्या झाला पाहिजे होता. जवळजवळ 5-6 सेकंद चेंडू हवेमध्ये होता आणि इतका वेळ होता क्षेत्ररक्षकाला आरामात चेंडूपर्यंत पोहोचेल, परंतु तिकडे मात्र पोहोचला देखील नाही. यावेळेस आपण बघू शकता 1 धाव. यावेळेस शॉर्ट चेंडू, पुलचा फटका आहे प्रतीकचा. यावेळेस कुठपर्यंत जाईल आणि इकडे काय होतंय? खम्मालीची कॅच, सुपर कॅच. मागच्या चेंडूवर खराब फिल्डिंग, तर या चेंडूवर दर्जेदार फिल्डिंग. विकेटचं पतंग. यस विजय.
मध्ये जवळ डीजेकडे पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. डीजे दोन टीम झुंज देत असताना एकमेकाला चेंडू आणि फळीचं द्वंद्व. यावेळेस संजय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण बघू शकता. शॉर्ट पिच चेंडू वेगाने जातोय किपरकडे. डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक मात्र आपण बघू शकतात दुसरा आहे. 7 चेंडू आतापर्यंत बघायला गेले तर टोटल फेकून झालेत. धाव्यांचा विचार केला धावा 3, 1 विकेट महत्वाचा मात्र मिळतोय. वनडाऊनच्या रूपामध्ये बॅट्समन निखिल आलेला आहे. यावेळेस स्ट्राईकवर असेल. नॉन स्ट्राईकला आपण बघू शकता हर्षद पुरंदर वर्सेस तोरणा. चेंडू जाऊ दिला. पंच मात्र इकडे पलटायत आणि वाईटचा इशारा येतोय. स्कोरबोर्ड इकडे पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतो 4 धावा धावफलकावर. 4 धावा आतापर्यंत धावफलकावर लागले जातात. ते येणारे चेंडूचा विचार केला तर अजूनही 5 चेंडू बाकी आहेत दुसऱ्या षटकात. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले ऑन आहे. हा चेंडू समोरून उडतोय. अपेक्षित नसतो बॅट्समनच्या आणि एक्स्ट्रा बाउन्स नक्कीच मी म्हणेल. कोणताही फलंदाज आशा करत नसतो की चेंडू इतक्या समोरून इतका बाउन्स मिळेल, परंतु इकडे गोलंदाजाला मिळतोय आणि यावेळेस मात्र डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक दुसरं सलग 2 डॉट. स्कोरबोर्ड 4 यावेळेस पाहायला मिळते. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. हा देखील एक्स्ट्रा बाउन्स डायरेक्ट हिट नाही केला. अशा वेळेस मात्र करणं गरजेचं आहे. एका चांगल्या विकेटसाठी एक धाव जरी गेली तरी हरकत नाही, परंतु इकडे मात्र डायरेक्ट हिट आला नाही. थोडं अटॅकिंग मात्र क्रिकेट पाहायला मिळालं नाही तोरणा संघाकडून. एक धाव स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड 5 स्कोर कार्डवर. चेंडूचा विचार केला 3 झालेले आहेत. हर्षद 2 स्ट्राईक. गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करत असताना संजय यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. राईट राऊंड द विकेट पंचाचा उजवीकडून. चेंडू यावेळेस जाऊ दिला. अंपायरचा इशारा वाईटचा. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 6 स्कोर कार्डवर. 2 वाईट आतापर्यंत आलेले ओव्हरमध्ये. इकडे मात्र हर्षद 2 स्ट्राईक आहे. ओपनिंगला आलेला मात्र मागच्या मॅचचा हिरो यावेळेस सस्त्यामध्ये निपटला. सुपर कॅचिंग देखील पाहायला मिळाली. विश्वास देखील बसला नाही प्रतीकला, परंतु कॅच आउट. हो सुपर चेंडू. गॅप दिलेला त्या गॅपला मात्र भेदण्याचा प्रयत्न करतोय बॅट्समन, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क इथे मात्र झाला नाही. डॉट चेंडू आलाय. षटक क्रमांक जर बघायला गेलं तर दुसरा आहे. खूप चांगली गोलंदाजी. 2 वाईट नक्की आढळले, परंतु थांबवलंय, शांत ठेवलंय बॅट्समनला. 6 धावा धावफलकावर आहेत. 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. राईट राऊंड द विकेटचा मारा. पहिली क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळते. यानंतर दुसरी क्वार्टर फायनल राजगड वर्सेस रायगड अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फटका सजवलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक 1 बाउन्स सीमारेषा जवळ फील्ड करणार. 1 पूर्ण 2 पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न आणि 2 पूर्ण होणार. 2 धावांनी स्कोरबोर्ड पुढे जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्या टीमच्या. 2 धावा सेव्ह करत असताना शेवटचा चेंडू असेल. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 8 आपल्याला पाहायला मिळते. चेंडू झालेत आतापर्यंत 5 धावा झाल्यात. 8 1 विकेट गेलेला आहे. प्रतीक पवार बॅक टू डगआउट्स. पॉवर प्ले कमालीची गोलंदाजी आतापर्यंत. ओहो सुपर गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. जेव्हा रेड करतात मात्र बॅट्समन ओव्हर्स तेव्हा मात्र तुम्हाला वाईट मिळणार नाहीये. बॉलला फॉलो केलं तुम्ही आणि त्यानंतर मात्र तुम्ही वाईट बघणार तर मात्र नक्कीच अंपायर इकडे दिसत आहे. यावेळेस इट इज फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4च्या सरासरीने 8 धावा. डीजे
जर प्रत्येक मॅच ही 0ने सुरुवात करायची असते. शॉर्ट पिच चेंडू फिरून मारलाय यावेळेस बॅट्समनने चेंडूला पाठवलंय. षटकार आलाय पहिल्या चेंडूवर, मात्र इकडे धावा येत नव्हत्या आणि यावेळेस पहिल्या चेंडूवर पॉवर प्ले संपल्यानंतर बॅट्समॅनने पॉवर दाखवली असं म्हणण्यास हरकत नाही. खराब चेंडू आणि त्यावर षटकार. पण तो शॉर्ट पिच चेंडू मारण्याचा प्रयत्न, इकडे मात्र रनआउटची संधी. डायरेक्ट हिट, यावेळेस रनआउट मिळणार. कमालीची मात्र फिल्डिंग, अटॅकिंग फिल्डिंग बघा. कॉलिंग मध्ये गडबड आणि इकडे मात्र फायदा झाला समोरच्या टीमला. खेळाडूमध्ये धावा धावताना यस नो वेट या 3 शब्दाचा उच्चार होणं गरजेचं आहे. इथे कॉलिंग आली नो स्ट्राईक म्हणून त्याला मात्र सपोर्ट दिलं स्ट्रायकर बॅट्समनने, परंतु इकडे फायदा झाला नाही. किपर कडून चांगली कामगिरी. नवीन बॅट्समन आणि इकडे उंचच गेलाय हर्षदचा स्ट्रोक. काय होतंय इकडे? यस, गुड कॅचिंग, विकेटचा पतंग. बॅक टू डगआउट्स, बॅक टू बॅक विकेट. पहिल्या पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की हे ओव्हर जे आहे ते मात्र मोठं होईल, परंतु त्यानंतर 2 सलग विकेट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन प्रथमेश. टीमची हॅट्रिक मात्र इकडे पाहायला मिळेल का बघूया. लोड फुलटास आहे, इकडे फटका सजवला, 1 धाव नक्की असेल अपेक्षा करते नोची, परंतु इकडे पंच स्तंभ उभे आहेत आणि इथे मात्र नो दिलेला आहे पंचांनी. यस, धीमर पाहायला मिळतोय आणि इकडे आपण बघू शकता 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. पुढचा चेंडू फ्री हिट. स्कोरबोर्डचा विचार केला तर नो आणि सिंगल 2 धावा असतील. स्कोरबोर्ड 16. फ्री हिट आता मात्र चेंडू असेल. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेले आहेत. फ्री हिटचा फायदा उचलता येईल का? यावेळेस मात्र फटका सजवला मिड विकेटला. इकडे डीप मध्ये खेळाडू 1 पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न नाही झाला, 1च असेल. चेंडू आतापर्यंत 4 झालेले आहेत. तिसऱ्या षटकातील धावसंख्या 17-17 आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. खूप चांगली गोलंदाजी होत आहे, परंतु जर बघायला गेलं तर 1 षटकार आणि 9 चेंडूमुळे थोडं मोठं षटक आपल्याला पाहायला मिळते. 17 स्कोर कार्डवर 2 षटकार नंतर 8 होते. त्यानंतरचा विचार केला तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 आलेले आहेत. कट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र चांगली गोलंदाजी. वाईट लाईनच्या जवळ निघून जातोय. किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू येतोय. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. स्कोरबोर्ड आपण बघू शकतात यावेळेस 17 म्हणजे 17 चेंडू फेकून झालेत आणि 17 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. विकेटचा विचार केला तर 3 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. त्यामध्ये निखिल, त्यामध्ये प्रतीक आणि त्यामध्ये हर्षद असे 3 विकेट. सुपर गोलंदाजी. षटक क्रमांक आपण बघू शकता 3रा समाप्त. 17 धावा.
धुरंधर के धुरंधर मैदान में है। पर इस वक्त अगर देखा जाए तो 3 ओवर के बाद स्कोर कार्ड पर 17 3 विकेट के नुकसान पर गोलंदाजी मार्कवर विठ्ठल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। कट केलेला आहे, चांगला स्ट्रोक आहे, पॉइंटच्या भागामध्ये अडवता येईल का बघूया, नाही अडवता येणार, निघून जाणार शिवा पार चौकार 4 धावेसाठी दिजे। चांगल्या रीतीने गॅप शोधण्यात आलाय, पॉइंटच्या भागामध्ये खेळाडू होता परंतु त्याला देखील चान्स मिळाला नाही, चौकार। स्कोरबोर्ड 721 यावेळेस पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, लेफ्ट मोर द विकेट, राऊंड द विकेट, शॉर्ट पिच चेंडू आहे, यावेळेस फटका सजवलाय मिड विकेट रिजनला, एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न आणि यावेळेस 2 धाव पूर्ण, पहिल्या 2 चेंडूवर 6 आलेले आहेत, चांगली बॅटिंग मात्र पाहायला मिळते। स्कोरबोर्डचा विचार केला तर 2 ने पुढे जाईल, 23 धावा धावफलकावर 23 स्कोर कार्डवर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळते, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे। मराठा प्रीमियर लीग 2024 हे दैवित्यमान 16 शानदार 16 आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक दर्जेदार आयोजन नियोजन आपण बघू शकता। सुपर स्ट्रोक आहे, कमालीचा गॅप शोधतोय हा क्षेत्रफळ फलंदाज, कौतुक करेल तेवढं कमी बघा, जिकडे मात्र बॅट्समन लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न जाईल। स्कोरबोर्डचा विचार केला 27-27, ऑफसाइडचा मात्र हा चांगला खेळाडू पाहायला मिळतोय, ज्याला आपला ऑफस्टंप माहिती असतो त्याकडे त्याच्याच बॅटमधून ऑफ साइडचे खूप चांगले फटके नक्कीच पाहायला मिळत आहेत आणि इथे मात्र बॅट्समन मिस्टर संदेश सुपर बॅटिंग, कोण चेंज केला आता ओव्हर द विकेट येत असताना, पण त्याच ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र मिडल टू मिडल आला नाही, एक धाव असेल, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल। स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 28 धावा धावफलकार पाहायला मिळत आहेत। आतापर्यंत जर बघायला गेलं तर धावा झालेल्या आहेत, चेंडूचा विचार केला चेंडू झाले ते म्हणजे 4, 2 चेंडू जुनी बाकी आहेत, पहिले 2 ओव्हरमध्ये थांबवण्यात आलं होतं, त्यानंतर मात्र धावा आल्यात, ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 आलेले आहेत। पुन्हा एकदा आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या खूप बाहेर, पंचाचा इशारा वाईटचा, स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल। स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 29-29, पहिले 2 ओव्हरमध्ये शांत दिसले परंतु पुढच्या 2 ओव्हरमध्ये धावा येत आहेत, विचार केला तर 2 ओव्हरमध्ये 8 होत्या आणि पुढच्या ओव्हरमध्ये 9, आताच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 आलेले आहेत, तर थोडा खाली राहतोय चेंडू। इथे मात्र बघायला गेलं तर कॅप्टन थोडा स्ट्रगल करतोय, इथे मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाहीये, बॅटवर चेंडू घ्यावा लागेल, शेवटचा चेंडू, 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू, लास्ट बॉल थोडा खाली राहिला, कीपर कडून देखील झाली चुकी, एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघूया यावेळेस 2 धावा पूर्ण होत असताना जिकडे डॉट होता तिकडे मात्र 2 भेटत आहेत। षटक क्रमांक 4 समाप्त, धाव्यांचा विचार केला, धावा 31 धावा 3 विकेटच्या नुकसानामध्ये यश दिले। भैरव गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 5 तळताना आपल्याला पाहायला मिळते। भैरव मोहिते षटक क्रमांक 5, 4 षटकानंतर लगभग 8च्या सरासरीने 31 धावा पाहायला मिळत आहेत। पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या भैरवने, आता बघूया एक महत्त्वपूर्ण विकेट मात्र पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला।
आता उंच गेलेला आहे फटका, इकडे क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि गुड कॅचिंग पाहायला मिळते चांगली, मात्र आपण बघू शकतात नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय हेमंत. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळालेला आहे. कमालीची गोलंदाजी भैरव मात्र आजच्या दिवसामध्ये हाताळतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील आणि या मॅच मध्ये देखील पहिल्याच चेंडूवर विकेट. वेगवान गोलंदाज पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हर आहे त्याची. पुन्हा एकदा मिस टाइम झालाय. यावेळेस थोडं जजमेंट चुकलंय का? यस चुकलंय. ज्या रीतीने मात्र आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला, त्याची बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली, असं दिसत होतं की इकडे मात्र कॅच करणं थोडं अवघड आहे आणि यावेळेस कॅच करता आलं नाही. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 33 धावा. खूप चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. 33 स्कोर कार्डवर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू आहेत. बॅटिंग टीमकडे किती धावा बनवल्या जातील बघूया. फटका सजवलाय. यावेळेस लॉंग ऑफला 1 धाव असेल आणि इकडे मात्र सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 34. स्ट्राईकवर टीमचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच प्रथमेश स्ट्राईकवर असेल. 3 चेंडू आतापर्यंत त्याने खेळलेले आहेत. शेवटचे बघायला गेलं तर या षटकातील 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 चेंडू झालेले आहेत आणि इकडे मिस टाइम झालेला आहे. स्वतः भैरव सध्या मी कॅच करतोय, परंतु बघूया यावेळेस यस कॅच, गुड कॅचिंग, विकेटचा पतंग यात डीजे. मैदानाच्या आतमध्ये समीर, काय कमालीची गोलंदाजी भैरव, क्या कहने आपके. आज तोड नाही आहे या गोलंदाजीचं. 3 झालेच ते विकेट, परंतु एक कॅच ड्रॉप झालेला आहे. बघूया 2 आले ते ओव्हर मध्ये विकेट आणि इकडे मारण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक म्हणायला हरकत नाही. अंधाधुंद प्रहार केला होता बॅट्समनने, परंतु इकडे डॉट येतोय. गोलंदाजी मात्र खूप चांगली. चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजेच षटकातील 5. शेवटचा चेंडू आहे. धाव्यांचा विचार केला, धावा आतापर्यंत पाहायला मिळतात 34. म्हणजे आला होता तेव्हा 31 होते आणि 5 मध्ये 3च खर्च केलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 3 खर्च केल्या, त्यामध्ये देखील विकेट मिळवला. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत 3च आणि 2 विकेट आणि 3च लिहावे लागतील. सुपर गोलंदाजी, कमाल धम्माल. इकडे मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. यावेळेस गोलंदाजाचं कौतुक करेल तेवढं कमी. यावेळेस भैरव 2 षटका हाताळतोय, 6 धावा खर्च करतोय आणि 3 विकेट मिळवतोय. आता 5 षटकानंतर 34 झालेले आहेत. शेवटचं अंतिम षटक कोण घेऊन येणार बघूया. एनटीजे नेक्स्ट होणारी मॅच राजगड आणि रायगड. राजगड आणि रायगड दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, टॉस बॉक्स कडे या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दुसरी क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये एक संघ फायनल मध्ये प्रवेश करणार. गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्कवर संजय. पहिला चेंडू डॉटने सुरुवात पॉइंटच्या भागामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र संजय हा गोलंदाज पाहायला मिळतोय. धाव्यांचा विचार केला तर धावा 34 आहेत. अजूनही शेवटचे 5 चेंडू बाकी. 31 चेंडू मागे 34 बनवलेले आहेत पुरंदर संघाने.
आणि तोरणा संघाचं कौतुक करेल तेवढं कमी. पहिल्या ओव्हरमध्ये 3, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5, तिसऱ्या ओव्हरमध्ये 9, चौथ्या ओव्हरमध्ये मात्र धावा आल्या, म्हणजेच तब्बल 14-15 आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा 3 आणि आता एक आलेला आहे. परंतु हा नशिबाची 7 मिनिटं बॅट्समनला चेंडू ट्रॅव्हल होताना चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस शॉर्ट थर्डमॅन कडून. असं वाटलं होतं निघून जाणार की काय 4 धावेसाठी, परंतु इकडे 2 धावा सेव्ह केल्यात आपल्या टीमच्या. एज लागली होती, चौकाराकडे जात असताना मात्र थांबवलं जात आहे. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 36 झालेले आहेत. येणारे अजूनही 4 चेंडू बाकी आहेत शेवटच्या षटकातील. शेवटच्या षटक आणि 4 चेंडूचा खेळ बाकी. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर हेमंत. इकडे शॉर्ट चेंडू उंच गेलाय, इकडे क्षेत्ररक्षक आहे, आज कोणती चुकी करणार नाही. गुड कॅचिंग, विकेटचा पतंग. बॅक टू डगआउट्स एट डिझाइन. आतमध्ये जातोय सूरज. कम्मालीचं क्षेत्ररक्षण, गुड कॅचिंग. युवा खेळाडू बघत असतील तर नक्कीच लक्ष द्या आणि कशा रीतीने कशा पद्धतीने कॅच घ्यायचं हे बघून घ्या. एक कॅच सोडला तर मात्र बाकी सर्व कॅचिंग खूप चांगल्या, क्षेत्ररक्षण खूप चांगलं तोरणागड संघाचं. तर पुरंदरगड आपण इकडे बघू शकता तर बॅटिंगचा निर्णय घेतला आणि इकडे बॅटिंगचा निर्णय कुठे फसलाय का. यावेळेस मात्र पुन्हा एकदा विकेट, पुन्हा एकदा मात्र यावेळेस गोलंदाजाला यश मिळालंय. बॅक टू सुजल. यावेळेस मात्र काय होतं, यावेळेस मात्र चेंडू वाईट दिला जातोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. हॅट्रिक ऑन आहे. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपण बघू शकता 37-37. मागच्या मॅच मध्ये 27चं टार्गेट घेतलं होतं तोरणागड संघाने. या मॅच मध्ये कितीचं टार्गेट घेतलं जाईल बघूया. इकडे बेट केलेला आहे अगदीच, मात्र बॅटच्या जवळून चेंडू निघून जातोय. थोडक्यात हॅट्रिक हुकली असं म्हणायला हरकत नाही. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील टॉससाठी या राजगड आणि रायगड दोन टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी या राजगड आणि त्यांच्या विरुद्ध रायगड. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. बॅट्समन इथे मात्र कोणताही हल्ला होत नाही बॅट्समन करून, तरी देखील खराब चेंडू हाताळले जात आहेत. थोडी खराब गोलंदाजी म्हणेल, कारण की इकडे मात्र प्रहार देखील होत नाही. प्रेशर गोलंदाजावर तेव्हा येतो जेव्हा त्याच्यावर प्रहार होतो. ते प्रहार न होता प्रेशर घेणं थोडं चुकीचं. आणि 2 एक्स्ट्रा धावा मात्र बहाल केल्या. स्कोरबोर्ड 38-38. शेवटचा चेंडू स्ट्राईकला बॅट्समन कानमंत्र दिलेला आहे आणि शेवटचा चेंडू इकडे काय घडते बघूया. रनआउट करण्याचा प्रयत्न, एक धाव असेल. दुसऱ्याचा प्रयत्न होत असताना आणि इकडे दुसरी धाव धावताना विकेट. आणि बघायला गेलं 39 झाले, 40 धावेचं आव्हान असेल इथे तोरणागड संघाला. यावेळेस आपण बघू शकता. जाऊया आपण टॉस कडे. एक बाजूला राजगड आणि दुसऱ्या बाजूला रायगड. सवारी भवानी जाऊ का
टॉस केला जाईल दुसरी क्वार्टर फायनल आपल्या समोर लागली जात आहे आणि बघायला गेलं तर एक बाजूला रायगड आणि दुसऱ्या बाजूला राजगड दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. या लवकर टॉस केला जाईल. आमचे मान्यवर त्यांना विनंती आहे. रोशन शिंदे साहेब, रोशन शिंदे साहेबांना मी विनंती करेल आपण या. कॉल करेल रायगड. हेड इज अ कॉल आणि हेड टॉस विन केलाय. काय घेणार? चेस करणार, फिल्डिंग घेणार आहे. फिल्डिंगचा निर्णय घेणार. किती धावेच्या आतमध्ये थांबवलं जाईल? आत्तापर्यंत पाहिलं तर एवढे मेसेज झाले त्याच्यामध्ये एक 40 रन्स आम्हाला वाटते की आम्ही त्यांना थांबवू शकू 40 रनच्या आतमध्ये. तर आम्ही तो प्रयत्न करीन. आमचे बॉलर्सही चांगले खेळलेत पहिल्या मॅचमध्ये, तर ह्या मॅचमध्ये आम्ही त्यांना एक 40 धावाच्या आतमध्ये थांबवेन. येस, बेस्ट लक तुझ्या टीमसाठी. आणि इकडे मात्र पुन्हा एकदा बॅटिंग तुमच्या पसंतीची मात्र बॅटिंग आलेली आहे. मागच्या वेळेस मात्र धुवा उडवला 68 हा टार्गेट दिलेला, 74चं टार्गेट होता आणि आता मात्र पुन्हा एकदा बॅटिंग करताना किती धाव बनवल्या जातील? यावेळी 74 प्लस. यावेळेस मात्र जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न असेल. आशिष मात्र सरळ सोपं उत्तर देऊ मध्ये जात असताना जाऊया आपण मॅचकडे. इकडे मात्र टॉस विन केलाय रायगडने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. टार्गेट 40 आहे आणि स्ट्राईकला बॅट्समन. पहिला चेंडूवर इकडे मात्र मागून बोल्ड यावेळेस पाहायला मिळतोय. लेग स्टंप सांभाळता आला नाही बॅट्समनला आणि इथे मात्र विकेटचं पतंग. इथे पुढच्या दाराला कुलूप लावण्याच्या नादामध्ये चोर कधी मागच्या दारातून आला आणि चोरी करून गेला हे कळलं नाही. इकडे विकेटचं पतंग. एस डीजे भवानी चौकामध्ये जय चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये जय चौकामध्ये DJ Brando in the नादामध्ये जय अंबा सवारी भवानी चौकामध्ये जय चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये जय चौकामध्ये. पहिल्या चेंडूवर विकेट बाद होणारा बॅट्समन त्याचं नाव आहे भैरव दिनकर. पहिल्या चेंडूवर गडी बाद. नवीन बॅट्समन भैरव येतोय. सुरुवातीपासून अटॅकिंग मोड मध्ये आला होता दिनकर, परंतु पहिला चेंडू काय कमालीचा हाताळला गोलंदाज पाहायला मिळतोय हर्षद. थेट बँक ऑन टार्गेट चेंडू टाकला जातोय आणि क्लीन बोल्ड. यावेळेस विकेटचं पतंग. भैरव स्ट्राईकला हलक्या हाताने कट केलेला आहे. नो स्ट्राईकला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच शैलेश, मागच्या मॅचचा हिरो. 40चं टार्गेट दिलेलं आहे. 40+ पालघर संघाकडून खेळताना दिसतो शैलेश आणि मोठी जबाबदारी आलेली आहे कारण की पहिल्याच चेंडूवर एक चांगला विकेट त्यांना मात्र गमावा लागलेला आहे. 2 चेंडू 1 धाव. स्ट्राईकचा विचार केला तर यावेळेस शैलेश का स्ट्राईक आहे. तिसरा चेंडू घेऊन तयार हर्षद. फटका सरळ सजवलाय. यावेळेस गडबड झाली आणि इकडे विकेट मात्र मिळणार. कॉलिंग सुरुवातीला झाली नाही, मात्र इकडे बघायला गेलं तर सलग यावेळेस विकेट येत असताना पहिल्या 3 चेंडू मध्ये 2 विकेट.
गोलंदाज प्रतीक पवार मात्र गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू मात्र फटका सजवलाय. इथे मिडॉन बॉल मात्र फील्ड होणार. एक धाव. थ्रो गडबड केली. इकडे मात्र कुठेच धाव नाही. का रन घेण्याचा प्रयत्न केला काही समजलं नाही. हा तिसरा विकेट जात असताना दुसऱ्या धावेसाठी मात्र हा दुसऱ्या वेळेस बघायला गेलं तर रनआउट होत असताना आपण बघू शकतात. एस डी जे बजाव. बॅट्समन येतोय नवीन संजय. यावेळेस आपण बघू शकतात मागच्या चेंडूवर थोडी चुकी झाली शैलेश कडून आणि विकेटचं पतंग मात्र पाहायला मिळालं. कट करण्याचा प्रयत्न केला होता. इकडे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं आणि यावेळेस प्रतीक गोलंदाजी मार्कवर. 40 धावा डिफेन्स करायच्यात आणि यावेळेस आपण बघू शकता त्या 40 धावा डिफेन्स करत असताना पहिल्या 8 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि पहिल्या 8 चेंडू मागेचा विचार केला तर धाव्यांचा विचार केला 6 धावा पाहायला मिळतात, परंतु 3 विकेट गेलेले आहेत. इकडे मात्र शॉर्ट चेंडू होता. आता एकटाच धावून पडला आहे. इकडे विकेट रनआउटच्या रूपामध्ये भरपूर गेलेले आहेत. तोरणगड काही करतोय काय समजत नाहीये. एकदा नाही दोनदा नाही 3 वेळेस रनआउट. म्हणजे समोरच्याला मेहनत घ्यायची जरूरतच लागली नाही. आपोआप विकेट मिळाले. डीजे मैदानाच्या आतमध्ये येतोय विठ्ठल. 4 विकेट गेल्या त्यामधील 3 विकेट रनआउट. ओहो हो काय कमालचा चेंडू अगदी स्टंपच्या जवळून निघून गेला. डोक्यावर हात मात्र सर्वांचे गेले होते. इकडे मात्र कीपर म्हणा मिड ऑन मिड ऑफ या सर्वांचे हात डोक्यावर बॉलरचे हात डोक्यावर गेले होते कारण की अगदी जवळून गेला चेंडू. 4 गडी बाद झालेले आहेत. धावेचा विचार केला 6 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मराठा प्रीमियर लीग 2024 हलक्या हाताने खेळतोय. इकडे मात्र बघूया हातामध्ये आला असता तर परतावा लागला असता एखादा. इकडे मात्र पहिल्या अटेम्प्टला मात्र हातामध्ये आलं नाही त्यामुळे मात्र बघायला गेलं तर 1 धाव पूर्ण होताना चेंडू पहिल्या अटेम्प्टला जर हातामध्ये आला असता तर मात्र परतावा लागला असता बॅट्समनला. पुन्हा एकदा रिस्की रन घेताना पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 7 स्कोर कार्डवर. चेंडूचा विचार केला तर 5 झाले. शेवटचा चेंडू चांगला. यावेळेस 1 धाव सिंगल पाहायला मिळेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 विकेटच्या नुकसानामध्ये 8 धावा 4 ओव्हर आणि 32 धावेची गरज. डीजे
2 चेंडू 10 धावा झालेले आहेत. यावेळेस मात्र आपण बघू शकता ऑन साइडला स्ट्रोक लगावला जातोय. एकदा वसेल स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 11 स्कोर कार्डवर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 21 चेंडू आणि 29 हे टार्गेट आहे. आता फटका उंच गेलाय डीप मध्ये खेळाडू इथे मात्र कॅच करलेली कॅच विकेटचं पतंग डीजे धर्मवीर आणि शामत होत सेनेचा नायक धर्मवीर आणि शामत होत सेनेचा नायक होत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब होत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब होत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके असताना कारण की सुरुवातीचे टॉप ऑर्डरचे बॅट्समन रनआउट मध्ये मिळाले आणि त्यामुळे मात्र जर बघायला गेलं तर धावा मात्र पाहायला मिळतात त्या म्हणजेच 11 आणि 6वा विकेट पुन्हा एकदा मागून बोल्ड यावेळेस बॅट्समन 6 गडी बाद 11 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत एसडीजे. नीरज हे बाद झालेत. अविनाश मात्र आता पाहायला मिळते मैत्रीच्या आतमध्ये येत असताना 6 गडी बाद 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 6 गडी बाद 11 धावा. आता 3 ओव्हर मध्ये 29 पाहिजेत आणि इथे मात्र बिल्डिंग टीमचा विचार केला तर त्यांना 4 विकेट पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. बॅटिंग टीम कुठे ना कुठे अख्खा खेळ फसलेला दिसतोय बॅटिंग टीमचा कारण की रनआउट खूप दिले. भरपूर रनआउट पाहायला मिळाले. 3 रनआउट सुरुवातीला 6 विकेट मधले 3 रनआउट आहेत. आता मात्र चेंडू 18 आणि धावा बनवायच्या 29. प्रतीक पवार गोलंदाजी मार्कवर आणि कीपर कडून झाले चुकी परंतु डॉट येणार. थोडा वेगाने बॅट्समन बीट कीपर देखील बीट. हात सुटले कीपरचे म्हणजे हे मजबूत इकडे हात ठेवले होते कीपरने त्यामुळे मात्र बघायला गेलं तर सुटला होता हातातून निघून गेला होता परंतु शॉर्ट थर्डमॅन बॅकअप करतोय. डॉट चेंडू वारंवार डॉट येत आहेत. इथे मात्र रन येणं गरजेचं आहे. इकडे फटका ऑन साइडला सजवलाय. इकडे मात्र सिंगल असेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 12 12 स्कोर कार्डवर क्रिकेट टेनिस आपण बघू शकतात. टेनिस क्रिकेटचं महासंग्राम यावेळेस पाहायला मिळते. हलक्या हाताने मात्र इकडे डीप मध्ये जात असताना थोडी मिसफिल्डिंग एक पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न यावेळेस नाही रन घेतली. इथे मात्र 3 रनआउट झाले तर यावेळेस मात्र रिक्स घेतली नाही. 1 धाव. 3 चेंडू जुने बाकी आहेत परंतु सिंगलने आता इकडे मॅच बनली जाणार नाही. एखाद मोठा हिट येणं गरजेचं आहे कारण की 10ची सरासरी मेंटेन करायची. खूप चांगली गोलंदाजी थेट मात्र जर बघायला गेला आणि हे दृश्य युट्यूबला नक्की जाणार. हे आपण बघू शकतात. परफेक्ट स्ट्रोक म्हणायला हरकत नाही. चेंडू डायरेक्ट पिशवी मध्ये घुसला आणि इथे आपण बघू शकतात 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल.
स्कोरबोर्ड 14 आहे. मिस टाइम कीपर यस नो यस. 7वा गडी बाद यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल 14 धावेवर. येत डीजे. श्री राम जी का परचम लहरा के आए भगवान हरे, अरे रावण की लंका जला के आए भगवान हरे, श्री राम जी का परचम लहरा के. थँक्यू डीजे मास्टर. चला बॅट्समन आपला बॅट्समन 38 क्रॉस करण्या अगोदर आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. 9व्या क्रमांकाचा बॅट्समन येतोय मैदानाच्या आतमध्ये. अमोल. 7 गडी बाद 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. रन आहेत, विकेट गेलेत त्याच्या डबलच रन आहेत. आणि इथे आपण बघू शकता चौथी ओव्हर आहे. कट केलेला इकडे मात्र डीप मध्ये खेळाडू पॉईंटच्या भागामध्ये 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे नाही होणार. सिंगल परत समाधान मानावं लागेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 15 धावा धावफलकावर 4 ओव्हर नंतर 2 ओव्हर म्हणजेच 12 चेंडू आणि 25 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. मोठं होत असताना छोटे टार्गेट होतं. सुरुवात मात्र खराब झाली आणि त्यामुळे मात्र आता वर्चस्व पाहायला मिळते या मॅच मध्ये पुरंदर संघाचं. सुरुवात मात्र चांगली होणे गरजेची होती. सुरुवातीला 12 चेंडू 12 जरी असते, विकेट नसता तर मात्र कुठे ना कुठे मॅच बनली असती. इकडे मात्र ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू चांगल्या रीतीने खेळला जातो एक्स्ट्रा कव्हरला. 1 धाव. दुसऱ्याचा पर्यंत 2 धाव पूर्ण. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 17 झालेले आहेत. 23 ची गरज आहे. 2 मोठे हिट येणं गरजेचं आहे बॅट्समनच्या बॅटमधून. बघूया ते मात्र बॅटीतून 2 मोठे हिट येईल का. आणि इकडे मात्र विकेटचा पतंग 8वा गडी बाद तंबूच्या आसऱ्याला. या डीजे. तर बघूया एवढेच फटका सजवला. चांगला फर्स्ट स्ट्रोक मात्र पाहायला मिळतो. पायामधला चेंडू खोदून काढला आणि चेंडूला पाठवलं बाउंड्रीला पार. सुपर स्ट्रोक. 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 21-21. तुम्हारी एंट्री यार दिल में बजी. तुम्हारी एंट्री यार दिल में बजी यार. काही कमालीचा मात्र स्ट्रोक पाहायला मिळतोय. सुरुवातीचे बॅट्समन काही करू शकले नाही, परंतु या 10व्या नंबरच्या बॅट्समनने काही कमालीचा स्ट्रोक खेळलाय. एज मला तर वाटते. आणि इकडे विकेटचं पतंग गडी बाद. 9 गडी बाद. श्रीकांत शेवटचा खेळाडू मैदानाच्या
हर्षद मॅन ऑफ द मॅच, महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवले. हर्षद यायचं आपण मॅन ऑफ द मॅच. रायगड चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या फटाफट. रायगड यस मॅन ऑफ द मॅच हर्षद. सुपर बॉलिंग 2 ओव्हर 8 धावा आणि 3 विकेट. 40चं छोटं टार्गेट होतं आणि कमालीची गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.